आजचा प्रॉफिट 26,770. नमस्कार मित्रांनो, कसा कमावलाय मग ऐकायचा आहे? नक्कीच, पण त्या अगोदर मी तुमचे 20 सेकंड घेणार, जास्तीत जास्त 30 सेकंड. हे सेलिब्रेशन मित्रांनो आपल्या 26,000 कमाईचं नाहीये, हे सेलिब्रेशन आपल्या 10th व्हिडिओचं आहे. आज आपण 10वा व्हिडिओ युट्यूबवर रिलीज करतोय. 11 दिवसापूर्वी आपण आपलं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं, द ट्रेंडिंग स्कॅल्पर. एक स्वप्न पाहून आपली जी स्टॉक मार्केटची जर्नी आहे, ती जर्नी आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करण्याच्या, त्या स्वप्नाचं आज 10वं पाऊल टाकलं मित्रांनो आपण. खूप सुंदर प्रवास होता, मजा आली. क्रिएशनची जी आवड होती ती मला जाणवली की क्रिएशन मध्ये किती मजा असते. युट्यूब व्हिडिओ बनवण्यात खूप मजा येते मित्रांनो, आणि ती मजा तुम्ही मला नक्की जाणवतं की तुम्ही पण ती अनुभवत असेल माझ्याकडे, मी की माझ्या एनर्जीतून तुम्हाला जाणवत असेल. जाणवत नसेल तरी मी सांगतो, खूप मजा आहे मित्रांनो याच्यामध्ये. तुमचाही खूप छान सपोर्ट भेटला मित्रांनो मला या जर्नीमध्ये. मी हे असेच दररोज एक एक पाऊल करत आपले ठरल्याप्रमाणे 1500 पावलं 28 जुलै 2028 पर्यंत 1 कोटी कमवताना मी 1500 व्हिडिओ कंप्लीट करणार मित्रांनो. मी तुम्हाला याचा अश्युरन्स देतो, गॅरंटी देतो. आणि आजचा प्रॉफिट मेन टॉपिकवर येऊया. मला माहिती आहे सर्वजण तुम्ही त्याच गोष्टीचं वेट करताय की आज 26,000 काय कसे कमावले. त्या चार्टवर मी असं काय बघितलं की ज्यातून मी हा ट्रेड घेऊ शकलो. मार्केट आज इथे ओपन झालं, हा चॅनल बनला होता, हा काल इथे चॅनल बनला बघा. आज तुम्हाला लक्ष देईल, 1 मिनिट मी तुम्हाला कर्सरवर दाखवतो. 10 जुलै 2:10 या इथे सेम बनला. मी एक ट्रेंड लाईन मारली, इथे ट्रेंड लाईन मारली, मार्केट गॅप अप ओपन झालं इथे बघा. हे इथे 9:15 इथे ओपन झालं. आपण 9:45 पर्यंत काही ट्रेड नाही केला, ऑलमोस्ट 10 पर्यंत काही ट्रेड नाही केला आज. लकीली मी बाईक चालवत होतो त्यामुळे ट्रेड नाही घेता आला मला, आणि ते चांगलं ठरलं आजच्या दिवसासाठी, खोटं नाही बोलणार मी. नंतर ट्रेड इथे आला, इथे सपोर्टला त्याने कट केलं, हा झाला, इथे रिटेस्ट केलं, इथे याला कट केलं, मी इथे ट्रेड पंचिंग केला. आणि मी आज तुम्हाला ही जी हिरवी लाईन दाखवतोय ना, मी एवढं क्वांटिटी किंवा एवढं मी पॉईंट्स कवर नाही केले. यातले हार्डली मी थोडे 5-5, 10-10 पॉईंट करत कारण मी स्कॅल्पिंग करतो, तर 5-5, 10-10 पॉईंट मी घेतले. आणि मला पहिल्या सेशनमध्ये जवळपास 10 ते 12 हजाराचा प्रॉफिट झाला, 10 ते 12 हजाराचा. नंतर ह्या चॅनलला ब्रेक केलं, याने चॅनलला ब्रेक केल्यानंतर खाली आलं, इथे त्याने परत रिटेस्ट केलं. हे बघा, इथे येऊन त्याने इथे असं रिटेस्ट केलं. मला कळलं की हा रिस्पेक्ट करतो, याला रिटेस्ट करतोय. पुन्हा मी इथे एंट्री घेतली, याला कट केलं ना, इथे एंट्री घेतली. फास्ट भेटली, प्रीमियम एकदम फास्ट भेटले मला. क्वांटिटी मी केली कारण की आज बघा भरपूर कॉन्सॉलिडेशन नंतर इथे भरपूर सारं कॉन्सॉलिडेशन झालं होतं. आणि त्याच्यानंतर हा चॅनल पण त्याने ब्रेक केला होता. ओव्हरऑल तुम्ही जर निफ्टीचं चार्ट बघताना, आज एक्सपायरी पण होती, तर हा लोअर लो बनवत चाललेला होता. किती, 1, 2 आणि इथे तिसरा लोअर लो. इथून पण मी एक ट्रेंड लाईन ॲक्च्युली मार्केटमध्ये असताना खेचली होती, ती आता व्हिडिओसाठी मी डिलीट केली. हे असा लोअर लो बनवत चाललेला इकडे अशातला. ही नंतर आय गेस ट्रेंड लाईन मी काढली होती. इथे आल्यानंतर मी पुन्हा एंट्री घेतली आणि कमावलं. इथे पण ॲक्च्युली मी एक ट्रेड घेतला होता 3च्या दरम्यान. ही जी मोठी रेड कॅन्डल आहे ना, इथे या रेड कॅन्डलला पण घेतलं होतं, कारण की मला लक्षात आलं होतं की वरती इथे पुन्हा एक त्याला रेजिस्टन्स भेटतोय. रेड कॅन्डल इथे याने क्रॉस केली ना की मी येईपर्यंत होल्ड केला होता. आज मी जवळपास 35,000 प्रॉफिटमध्ये होतो मित्रांनो. पण आपलं पुन्हा तेच काही ठिकाणी मी ओव्हर ट्रेड केलं, किंवा छोट्या छोट्या कॅन्डलला मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली ती मिस्टेक आहे, कोणी केली नाही पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये गेल्यावर या गोष्टी होतात, मी खोटं नाही बोलणार. आपण सोबत ट्रेड करणार आहे मार्केटमध्ये. या गोष्टी हळूहळू सुधारवतोय मी, या गोष्टी हळूहळू आपण कमी करूया, प्रॉफिट आपला वाढवूया. आजचा प्रॉफिट बघा तुम्ही, इथे पोझिशन 26,770चा प्रॉफिट आहे, तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, इथे 250चा, 300चा आणि 350 तिन्हीच्या याच्यावर घेतलं. आणि मी सीईचा मी तुम्हाला बोललो ना, जे छोटे छोटे कॉलवर मला वाटायचं की रिव्हर्स घेईल मार्केट. आणि मी काय आज RSI लावला. RSI एकदम मतलब ते चालत नाही, इंडिकेटर बहुतेक जास्त हे देत नाही, ते ॲक्युरेट इन्फॉर्मेशन नाही देत काही ठिकाणी. म्हणजे या ॲटलिस्ट ऑप्शनमध्ये तरी नाही, चार्टमध्ये आय डोंट नो, स्टॉक्समध्ये आय डोंट नो.
तर आज आपला एवढा 26,770चा प्रॉफिट आहे मित्रांनो. आय होप गाईज तुम्हाला आजचा माझा ट्रेड आवडला असेल किंवा माझा ट्रेड मागचं लॉजिक तुम्हाला पटलं असेल. जर पटलं नसेल किंवा काही समजलं नसेल तर प्लीज कमेंटमध्ये विचारा. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. आजचा प्रॉफिट आपला छान होता, पण ह्या छान प्रॉफिटमुळे आपण आज खूप जास्त एक्सायटेड किंवा खूप जास्त अचीव केलं असं काही नाही आहे मित्रांनो. हे पैसे उद्या असेही जाऊ शकतात. आज आलेत उद्या नक्कीच जाऊ शकतात. स्टॉक मार्केटचा काही भरोसा नाही आहे, त्यामुळे एक्सायटेड नाही व्हायचं मित्रांनो. उद्या आपण अशाच पद्धतीने शांत ते ट्रेड करत राहायचं आहे आणि पैसे कमवत राहायचं. आजचा हा 10वा व्हिडिओ आहे. असंच आपण 100व्या व्हिडिओला पुन्हा सेलिब्रेशन करणार. आजचा एक फर्स्ट माइलस्टोन कंप्लीट झाला. आपला सेकंड माइलस्टोन आता 100 व्हिडिओ आहे मित्रांनो. 100वा व्हिडिओ आपण तो सेलिब्रेट करणार. फार तर 50ला थोडंफार सेलिब्रेशन करूया. अशाच पद्धतीने सपोर्ट करत राहा, अशाच पद्धतीने साथ देत राहा. तुम्ही ट्रेड करा, शांततेत सांभाळून ट्रेड करा. आणि आजचा व्हिडिओ इथे संपूया मित्रांनो. गुड नाईट. सकाळी पाहत असेल तर गुड मॉर्निंग, दुपारी पाहत असेल तर गुड आफ्टरनून. नमस्कार. थँक्यू सो मच.